नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाडीबीटी अंतर्गत तुम्हाला पाटीवरला फवारा यासाठी 50% अनुदानावर अर्ज चालू झालेले आहेत. तर त्यासाठी अर्ज कसा करायचा तर ते आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला महाडीबीटी या पोर्टलवरती यायचं आहे. पोर्टलवरती आल्यानंतर वैयक्तिक फार्मर आय डी इथं टाकायचा आहे आणि OTP इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आपण फॉर्मॅलिटी टाकून लॉग इन केलेलं आहे. तर तुम्हाला इथं घटकासाठी अर्ज करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कृषी यंत्रीकरण, सिंचन साधने, परत बियाणे, फलोत्पादन, सौर कुंपण असे बरेच ऑप्शन दिसतील. तर आपल्याला फवारा अर्ज करण्यासाठी आपल्याला कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मुख्य घटक आपल्याला इथं निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तपशील तुम्हाला इथं निवडायचा आहे. तपशील तुम्हाला मनुष्यचलित अवजार आहे त्यामुळं मनुष्यचलित. त्यानंतर इथं तुम्हाला पीक संरक्षण म्हणजे फवारणी पंप इथं तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पॉवर नॅपसॅक ब्लोअर 1 HP किंवा त्यापेक्षा कमी मोटर. त्यानंतर 8 ते 12 लिटर. इथं पेट्रोलचा फवारा सुद्धा आहे आणि ते आपल्याला पाठीवरचा फवारा म्हणजे मागे चालण्याचा प्रकार, बॅटरीवर चालणारा स्पेअर हे निवडायचं आहे आणि अटी शर्ती मान्य आहेत असं क्लिक करून तुम्हाला जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो जतन केल्यानंतर बरोबर आपला अर्ज सादर केला जाईल. त्यानंतर तुम्हाला घटकासाठी अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर याचा आपला अर्ज फक्त अर्ज आपला भरलेला आहे. त्याचं पेमेंट अजून करायचं बाकी आहे. पेमेंट करण्यासाठी अर्ज सादर करा या पर्यायावरती यायचं आहे. इथं आल्यानंतर इथं तुम्हाला पहाच्या खाली एक ऑप्शन दिसेल. पहाला क्लिक करून तुम्हाला मेक पेमेंट करून घ्यायचं आहे आणि बरेच मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुमच्या मोबाईलला एक मेसेज येईल. तो मेसेज तुम्हाला पाहायचा आहे आणि तुम्हाला याची जर पावती काढायची असेल तर ही पावती तुम्ही काढू शकता. आणि तर मित्रांनो आपले असे बरेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतात. आपले व्हिडिओ आपल्यापर्यंत येण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. जेणेकरून मी टाकलेला व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.